नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचं मिस्टर प्रोफेसर या यूट्यूब चॅनलवर मी स्वागत करतो. दिस इज अवर लास्ट व्हिडिओ फ्रॉम द मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड्स अँड ॲज प्रत्येक म्हणजे आपण व्हिडिओ लेक्चरमध्ये मॅक्सिमम प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स डिस्कस करण्याचा प्रयत्न करतो. ओके, याही लेक्चरमध्ये दोन आपण प्रिव्हियस इयर क्वेश्चन डिस्कस करू. ओके, थोडेफार जुने आहे. ओके, द फर्स्ट वन इज फ्रॉम द 2009 अँड द सेकंड वन इज फ्रॉम 2010. म्हणजे क्वेश्चन्सची लेवल ओके असं म्हणू शकतो मी, नॉट डोंगरी. ओके, म्हणजे एकदम डोंगरी नाही की म्हणजे सॉल्व करता आलाच पाहिजे. थोडे याच्यात थोडं एक सिम्पल अल्जेब्राची गरज आहे, याच्यात एक कॉमन सेन्स तुम्हाला पाहिजे. ओके, क्वेश्चन दोन्ही पण इझिली सॉल्व होतात, काही मोठा इश्यू नाही. क्लिअर. आणि नियर अबाउट आपण या चॅप्टरचे आय थिंक 60च्या वरच. ओके, म्हणजे आपण जवळपास आपण प्रत्येक व्हिडिओ लेक्चरमध्ये 2 क्वेश्चन्स घेतो. आपला व्हिडिओ लेक्चर नंबर 31 सुरू आहे. आपण असं कन्सिडर करू की 62. ठीक आहे. आणि जर आत्तापर्यंत जे काही रिसेंट पेपर्स आहे, मी जे काही ऑब्झर्वेशन केलं, तुम्हाला मागे एका व्हिडिओ लेक्चरमध्ये सांगितलं की या व्हिडिओ लेक्चरपासून या चॅप्टरपासून मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइडपासून 2 क्वेश्चन्स मला प्रत्येक म्हणजे प्रत्येक पेपरमध्ये 50 क्वेश्चन्सपैकी, फिजिक्सच्या 50 क्वेश्चन्सपैकी तिथे 2 क्वेश्चन्स मला रिफ्लेक्ट झालेले आहे. म्हणजे मला ते ऑब्झर्व झालं की 2 क्वेश्चन्स येतच आहे. ठीक आहे. त्याच्यामुळे हा जो काही चॅप्टर आहे 100% कन्सिडर करा की 2 मार्क देऊन तुम्हाला चाललं आहे. आणि काही क्वेश्चन्सची लेवल डिफिकल्टी आता ती प्रत्येक फॉर्मॅटनं चालते आहे की नाही. समजा म्हणजे एखादा क्वेश्चन जर थोडा डिफिकल्ट असेल, ते एखादा समजा तो डोंगरी क्वेश्चन पण राहतो, एनीबडी कॅन डू इट, असे क्वेश्चन्स राहतात. ठीक आहे. तर तशामध्ये पण तुम्हाला या चॅप्टरमध्ये भेटते. ठीक आहे. आणि त्यानंतर आपण नेक्स्ट जो काही व्हिडिओ लेक्चर येणार आहे आपला. ओके, सो वी विल कम विथ द न्यू चॅप्टर. मी रिव्हील नाही करणार की कोणतं चॅप्टर आहे, आपण बघूया. मे बी मेकॅनिकल प्रॉपर्टीज नंतर कायनेटिक थिअरी ऑफ गॅसेस आहे, तो त्याच चॅप्टरसोबत आपण डिस्कस करूया जे काही आपले प्रिव्हियस क्वेश्चन आहे. ठीक आहे. सो वी आर मूव्हिंग टू द फाइंडिंग आउट द सोल्युशन फॉर द न्यूमेरिकल नंबर फर्स्ट. ओके, अँड द न्यूमेरिकल नंबर फर्स्ट वन इज फ्रॉम द बोथ एक्झाम्पल्स आर फ्रॉम द महाराष्ट्र CET 2009. ओके, अँड द सेकंड वन इज 2010. द चेंज इन एनर्जी when a big drop is split in small n droplets. ठीक आहे. एक बिग ड्रॉप होता. ओके, तो कोलॅप्स झाला. ठीक आहे. स्मॉल एन ड्रॉपलेट्समध्ये काय झाला बेटा, तो कन्वर्ट झाला. ठीक आहे, एन ड्रॉपलेट्स. ठीक आहे. एक लक्षात ठेवा बघा, बिग ड्रॉप आणि या स्मॉल ड्रॉपचे बघा, हा एक मोठा आहे. ओके, याच्यापासून समजा काहीतरी ब्रेक झाल्यानंतर समजा एन स्मॉल ड्रॉप्स तयार झाले. तर एक लक्षात ठेवा, या सगळ्या इंडिव्हिज्युअल सरफेस कसा आहे जास्त ॲज कम्पेअर्ड टू द दिस वन. याचं काय होतं ना, याचा सरफेस एवढा राहिला, त्याच्यानंतर हा स्प्लिट झाल्यानं प्रत्येक इंडिव्हिज्युअल सरफेस तयार झाले. त्याच्यामुळे सरफेस ऑफ दिस ड्रॉप्स आर ग्रेटर दॅन दिस वन. देअरफॉर द सरफेस एनर्जी ऑफ दिस वन इज ग्रेटर दॅन द दिस वन. हे लक्षात आलं पाहिजे तुम्हाला. मला वाटते कोणत्या तरी व्हिडिओ लेक्चरमध्ये मी ही कथा तुम्हाला सांगितली आणि पुन्हा रिपीट करतो. क्लिअर. की एक जो काही बिग वन असतो तो समजा ब्रेक होतो, तर याचा अर्थ जे काही इंडिव्हिज्युअल्स राहतात प्रत्येक इंडिव्हिज्युअलचा सरफेस तयार होतो. मग प्रत्येक इंडिव्हिज्युअलचा सरफेस एरिया ॲज कम्पेअर्ड टू द बिग वन कसा राहतो, जास्त राहतो. ठीक आहे. म्हणजे सरफेस जास्त म्हणजे सरफेस एनर्जी जास्त. ठीक आहे. एखाद्या सरफेस एरिया जास्त म्हणजे सरफेस एनर्जी जास्त. म्हणजे सरफेस एनर्जी ऑफ दिस स्मॉल आयडेंटिकल स्पेरिकल ड्रॉप्स इज ग्रेटर इफ वी कम्पेअर विथ द बिग वन. ओके, बघा आपल्याला काय करायचं आहे, चेंज इन एनर्जी म्हणजे एनर्जी काय चेंज झाली. ठीक आहे, एकदम सिम्पल आहे. बघा, सरफेस एनर्जीचा तुमच्याकडे फॉर्म्युला आहे, सरफेस टेन्शन इंटू चेंज इन एरिया. क्लिअर. देअरफॉर सरफेस टेन्शन इंटू येतं लक्षात. ओके, चेंज इन एरिया, फायनल एरिया मायनस इनिशियल एरिया, काही हरकत नाही. ओके, सरफेस टेन्शन लिहिलं आपण. ठीक आहे. तुम्ही जर ऑप्शन्समध्ये बघितलं तर प्रत्येक ऑप्शनमध्ये तुम्हाला सरफेस टेन्शन दिसतं. त्याच्यामुळे सरफेस टेन्शनचं आपल्याला त्याच्यात काही डोकं लावायची गरज नाही, फक्त आपल्याला इथं खेळ खेळायचा. बघा, फायनल एरिया. ओके, हे झालं इनिशियली, हे सगळं सुरू होतं, हे झालं तुमचं फायनली आफ्टर ब्रेक. ओके, या बिग ड्रॉपला ब्रेक झाल्यानंतर ही कथा. फायनली तुमचा काय एरिया, बघा एका इंडिव्हिज्युअलचा जर विचार केला आपण, एरिया किती राहतो 4πr². जो काही स्पेरिकल शेपचा ऑब्जेक्ट राहतो त्याचा एरिया किती राहतो 4π. आणि या इंडिव्हिज्युअलची रेडियस किती आहे r². असे किती आहे n. ठीक आहे. त्याच्यामुळे हा झाला तुमचा फायनल एरिया n टाइम्स 4πr². काही हरकत नाही. ठीक आहे. मायनस ऑफ याचा एरिया काय राहायला पाहिजे 4π. याची रेडियस पकडू आपण कॅपिटल आरचा स्क्वेअर. देअरफॉर मायनस ऑफ 4π कॅपिटल r². ठीक आहे. इथनं बघा तुम्हाला 4π कॉमन दिसते, 4π बाहेर घेऊन घ्या. 4π n r² मायनस ऑफ r². ठीक आहे. बघा T 4π
टी आणि 4π, टी 4π, टी 4π. इथं 4π नाही आहे, त्याच्यामुळे हा ऑप्शन कॅन्सल झाला. बघा 4π 3 ऑप्शनमध्ये उरले. ओके, टी 4π इथं लक्षात. ओके, आता तुम्हाला इथं बॅलन्स करायचं. एक गोष्ट लक्षात ठेवा. ओके, इनिशियली आणि फायनली. ओके, इनिशियली जो काय आपल्या सिस्टममध्ये होता, आपल्या सिस्टमकडे बिग ड्रॉप होता आणि फायनली त्या बिग ड्रॉपचं ब्रेकिंग झालं अँड स्मॉल ड्रॉप्समध्ये. तर व्हॉल्यूम चेंज होणार का? नाही. इनिशियली आणि फायनली व्हॉल्यूम कसं राहणार? सेम. व्हॉल्यूम इनिशियली आणि व्हॉल्यूम फायनली कसं राहणार? सेम. ठीक आहे. बघा आता हे आपल्याला कशासाठी कामी येते? बघा आपल्याला टी 4π झालेला आहे, पण या ब्रॅकेटमधले आपल्या टर्म्स ॲडजस्ट नाही झाले. ब्रॅकेटमध्ये तुम्ही जर सगळे ऑप्शन जर चेक केलेत, एन दिसतो तुम्हाला. ठीक आहे. त्याच्यामुळे हे R² आणि R याच्यातनं आपल्याला काहीतरी रिलेशन फाइंड आउट करायचं आणि ते रिलेशन आपण कुठून फाइंड आउट करू शकतो? दिस कंडिशन. इनिशियली अँड द फायनल एरिया विल बी द सेम. ओके, इनिशियली त्याचा व्हॉल्यूम काय राहणार? 4/3 पाय कॅपिटल R क्यूब. फायनली n टाइम्स 4/3 पाय स्मॉल r क्यूब. ओके, 4/3 पाय गेट कॅन्सल. व्हॉट रिमेन्स? R क्यूब इक्वल्स टू n टाइम्स R क्यूब. ठीक आहे. ओके, हा रिलेशन मिळाला तुम्हाला. ठीक आहे. आता बघा मी काय करतो. बघा आपल्याला बघा n R क्यूबच्या ठिकाणी काय लिहू शकतो आपण? R क्यूब लिहू शकतो. ठीक आहे. म्हणजे इथं जर मी R ॲडजस्ट केला तर हा झाला R क्यूब. मग NR क्यूबच्या ठिकाणी काय लिहू मी? R क्यूब. देअरफॉर एनर्जी बिकम्स 4π सरफेस टेन्शन. NR क्यूबच्या ठिकाणी काय लिहू शकतो? R क्यूब डिवायडेड बाय स्मॉल r मायनस ऑफ कॅपिटल R². इथनं R² काय निघाला? कॉमन. देअरफॉर 4π. ओके, त्याच फॉर्मॅटमध्ये आन्सर लिहू. R² शिल्लक किती राहिला? कॅपिटल R डिवायडेड बाय स्मॉल r मायनस ऑफ 1 इंटू सरफेस टेन्शन. बघा आपण जवळजवळ पोहोचत आहोत. 4π R². बघा 4π R² इथे आहे, इथे आहे, इथे आहे, त्याच्यामुळे काही हरकत नाही. सरफेस टेन्शन तिन्ही ठिकाणी. आता बघा कॅपिटल R आपण स्मॉल rच्या ठिकाणी आपल्याला व्हॅल्यू घ्यावी लागते. येतं लक्षात. बघा इथनं असं लिहू शकतो का? कॅपिटल R क्यूब अपॉन स्मॉल r क्यूब इक्वल्स टू काय लिहू शकतो? n. टेकिंग क्यूब रूट ऑन बोथ साइड. क्यूब अँड क्यूब रूट गेट कॅन्सल. व्हॉट रिमेन्स? कॅपिटल R अपॉन स्मॉल r इक्वल्स टू n पॉवर 1/3. त्याच्यामुळे कॅपिटल R आणि स्मॉल rच्या ठिकाणी आपण लिहू शकतो n पॉवर 1/3. देअरफॉर द चेंज इन सरफेस एनर्जी बिकम्स 4π कॅपिटल R² n पॉवर 1/3 मायनस ऑफ 1 इंटू सरफेस टेन्शन. म्हणजे n पॉवर 1/3 पाहिजे आपल्याला. इथं -1/3 आहे, इथं -2/3 आहे, इथं n/3. n पॉवर 1/3 फक्त एकाच ऑप्शनमध्ये दिसतो आपल्याला. देअरफॉर द ऑप्शन नंबर सेकंड वन इज द करेक्ट वन अमंग द 4 गिवन ऑप्शन्स. येत आहे लक्षात. ओके, आय कांट से दॅट दिस वन इज द डुमरी वन. ओके, म्हणजे हा डुमरी क्वेश्चन नव्हता. याच्यात थोडी तुम्हाला अल्जेब्रा कॅल्क्युलेशन्स. ओके, म्हणजे इथं येऊन जरी थांबला तुम्ही तरी मग तुम्हाला ते व्हॉल्यूमचा कन्सेप्ट माहिती पाहिजे की बा इनिशियली आणि फायनली व्हॉल्यूम सिस्टमचा काय नाव आहे? व्हॉल्यूम चेंज नाही होता है. चेंज काय होता है? एनर्जी काय होता है? डिक्रीज. एनर्जी काय होता है? एनर्जी का आपल्याला डिक्रीज होता है? कारण की एरिया डिक्रीज झाला. वाढत आहे. एरिया वाढला त्याच्यामुळे एनर्जी पण काय झाली? इन्क्रीज. एनर्जी इज इन्क्रीजिंग इन दिस प्रोसिजर. ओके, या प्रोसिजरमध्ये एनर्जी काय झाली? इन्क्रीज झाली. ओके, अँड द चेंज इन एनर्जी आपण सिम्पल हा फॉर्म्युला यूज करून फाइंड आउट करू शकलो. येतं लक्षात. मेहनत आहे. ओके, भले हा क्वेश्चन 2009चा राहिला तरी मेहनत आहे. ओके, तुम्ही पॉज करा. जो काही सोल्युशन आहे तो नोट डाऊन करा. म्हणजे आपण आपल्या सेकंड क्वेश्चनकडे इझिली वळू शकतो. ओके, आय एम गोइंग टू वाईप अप. बघा आता आपण सेकंडकडे वळूया. ओके, येणार नेक्स्ट व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण नवीन चॅप्टरसोबत भेटणार आहोत लवकरच. एव्हरी डे एव्हरी व्हिडिओ. Okay, we are discussing the every video. So the solution number second, just you need common sense. Okay, humor. बघा, a frame made of metallic wire enclosing a surface area A. ठीक आहे, समजा एक फ्रेम आहे मेटॅलिक वायरची. ओके, हा झाला तिचा सरफेस एरिया A. ओके, इज कवर्ड विथ अ सोप फिल्म. ओके, जो काही सोप फिल्म, समजा एक सोप सोल्युशन बनवलेलं आहे. सोप सोल्युशनमध्ये एक स्क्वेअर मेटॅलिक फ्रेम घेतली, त्याला डीप केला, नेचर काय तयार झाली? सोप फिल्म, ज्याचा एरिया किती आहे? काही हरकत नाही. इफ द एरिया ऑफ द फ्रेम ऑफ मेटॅलिक वायर इज रिड्यूस बाय 50%. ठीक आहे. ओके, म्हणजे काय केलं? स्लायडिंगवाला होतं समजा. ओके, हा जो काही म्हणजे इथं हा जो काही राहणार हा स्लायडिंगवाला होता. एरिया आपण काय केला आता? 50%नी काय केलं? करत आहे आपण रिड्यूस करत आहे. म्हणजे इथं जे काही स्लायडिंग होती ही स्लाइड आपण इकडे मूव्ह करत आहे. ओके, आता 50% मूव्ह केला म्हणजे इनिशियली एरिया किती होता? A. आता एरिया किती झाला? A/2. म्हणजे एरिया किती चेंज झाला? 50%. हाफ. एरिया काय झाला? हाफ. काही हरकत नाही.
50%. द एनर्जी ऑफ द सोप फिल्म विल बी चेंज बाय किती पर्सेंटनं सोपची एनर्जी काय झाली चेंज. बघा सरफेस एनर्जी विचारत येते. सरफेस एनर्जीचा फॉर्म्युला काय आहे, सरफेस टेन्शन इंटू चेंज इन एरिया, काही हरकत नाही. बघा एनर्जी आणि सरफेस एरियामध्ये ओके कसं रिलेशन आहे, डायरेक्टली रिलेशन आहे. कसं रिलेशन आहे, डायरेक्टली. बघा कसं आता बघा आपण हा फॉर्मॅट यूज करू पहिल्यासाठी. ओके म्हणजे एनर्जी इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू एरिया, काही हरकत नाही. ओके फर्स्ट इथे एनर्जी इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू द एरिया. एरिया किती आहे, A/2. इथं लक्षात. ओके म्हणजे ओके बघा एनर्जी आणि एरियामध्ये कसं रिलेशन सापडलं आपल्याला फॉर्म्युला डायरेक्टली. त्याच्यामुळे 50% जर सरफेस एरिया कमी होत आहे तर 50%नी काय रिड्यूस व्हायला पाहिजे, एनर्जी. देअरफॉर हाऊ मच अमाऊंट ऑफ एनर्जी विल डिक्रीज, 50% अमाऊंट ऑफ एनर्जी विल डिक्रीज बिकॉज the relation in between the surface energy and the area is directly proportional. Okay, if the area is reducing 50% then the surface energy will also reduce by 50%. just common sense. Okay बघा डुमरी याच्यासाठी नाही म्हणू शकत की हा कॉमन सेन्स तुमच्या तिथं लागला पाहिजे. याच्या लक्षात मी डुमरी क्वेश्चन्स का बरं नाही म्हणू शकत, याला तुमचा कॉमन सेन्स तिथं लागला पाहिजे, हे खूप महत्त्वाचं आहे. याच्या लक्षात. बघा येणाऱ्या आपण नेक्स्ट व्हिडिओ लेक्चरमध्ये नवीन चॅप्टरसोबत आपण लवकरच नक्की भेटूया. जर तुम्हाला आपला हा उपक्रम प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स आपण मॅक्सिमम प्रिव्हियस इयर क्वेश्चन डिस्कस करत चाललेला आहे, जर तुम्हाला नक्कीच आवडत चालला असेल तर सगळ्यांना लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. सो थँक्यू फॉर वॉचिंग. सी इन द नेक्स्ट व्हिडिओ.